त्रिवेणीश्वर येथे भक्त प्रल्हादगिरी महाराजांच्या त्रिदिनात्मक पुण्यतिथी सोहळ्यास ध्वजारोहणाने प्रारंभ। नेवासा तालुक्यातील सुरेशनगर हंडीनिमगावच्या मध्यावर असलेल्या जागृत स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेव देवस्थानामध्ये महंत श्री रमेशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मलीन अजानबाहू भक्त प्रल्हादगिरीजी महाराज यांच्या 28व्या त्रिदिनात्मक पुण्यतिथी सोहळ्यास देवगड संस्थानचे महंत राष्ट्रसंत गुरुवर श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला। संत विचारांची कास धरून देशासह धार्मिक वैभव वाढीसाठी एकोप्याने प्रयत्न करा असे आवाहन गुरुवर श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले। पुण्यतिथी सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी गुरुवर श्री भास्करगिरीजी महाराज यांचे महंत श्री रमेशानंदगिरी बाबांनी स्वागत केले, तर निघालेल्या मिरवणुकीत त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या पथकाने झांज व लेझिम पथकाद्वारे उत्कृष्ट सादरीकरण करत स्वागत केले। यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या धर्मध्वजाचे गुरुवर श्री भास्करगिरीजी महाराज, स्वामी रमेशानंदगिरीजी महाराज, अंकुश महाराज जगताप, ज्ञानेश्वर महाराज हजारे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, बाळू महाराज कानडे, बदाम महाराज पठाडे, श्रीधर महाराज अनुभुले, गणेश महाराज शेजूळ, प्रमोद महाराज रोगडे, हंडीनिमगावचे सरपंच भिवाजीराव आघाव, सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ, उद्योजक महेंद्र पवार, उद्योजक सुरेशराव उभेदळ, जनार्दन पटारे, गोमाता मूर्तिकार आकाश जामदार, बाळासाहेब साळुंके, विठ्ठल पाषाण, संभाजीराव मते, रावसाहेब घुमरे, संतसेवक मनोहर जाधव, गोरख गुंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदमंत्राच्या जयघोषात ध्वज पूजनाद्वारे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी गुरुवर श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते मंदिर प्रांगणात उभारण्यात आलेल्या गोमातेच्या पुतळ्याचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले। त्यांनी त्रिवेणीश्वर शिवलिंगासह योगीराज भक्त प्रल्हादगिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले, परिसरातील विकासात्मक कामांची पाहणीही केली। सभामंडपामध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी महंत श्री रमेशानंदगिरीजी बाबांच्या हस्ते गुरुवर श्री भास्करगिरीजी बाबांचे संतपूजन करण्यात आले। या प्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थान समितीचे सेवेकरी सदस्य, पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित भाविकांना उद्योजक महेंद्र पवार व वीरेंद्र पवार यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले, तर सेवेकरी विठ्ठलराव पाषाण यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले। शुक्रवारी दिनांक ऑगस्ट 28 रोजी योगीराज भक्त प्रल्हादगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याचा मुख्य दिवस असून भागवताचार्य हभप समाधानजी महाराज शर्मा यांच्या कीर्तनाने त्रिदिनात्मक सोहळ्याची सांगता होणार आहे। यानिमित्ताने होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा व दर्शनाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांनी केले। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। तुम्ही आता सध्या गाडीचे ड्रायव्हर आहात, गाडी व्यवस्थित चालवणं तुमचं काम आहे। तुम्ही गेलं तर हरकत नाही, मागचे मारू नका। म्हणून मागच्या पिढीला चांगल्या प्रकारचे संस्कार राहावेत, म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन कराव्या लागतात। आपले बाप जाते का अभ्यास करत नाही, सारखे जन्माला येत नाही, ते प्रगट होतात। म्हणून त्यांचा जन्मदिवस त्याला आपण जयंती म्हणतो। कृष्ण जयंती, राम जयंती, रामनवमी म्हणतात, पुरुष जयंती, वामन जयंती। संत तुमच्या आमच्या हरगी जन्माला येतात, म्हणून जयंती नाही, पुण्यतिथी असते। अनेक खासखडके जीवनात मान अपमान, जवळचे माणसं दूर, दूरचे जवळ, अवहेलना अपमान हे सगळं सहन करीत त्यांनी जीवन जगलेलं असते आणि समाजाला विचाराचं बाळ करू दिलेलं असते। म्हणून ते ज्या तिथीला जातील त्या तिथीला आपण त्यांचा जो महोत्सव साजरा करतो त्याला आपण पुण्यतिथी म्हणतो। पुंडलिक विठ्ठल श्री
गो माता की जय, त्रिवेणेश्वर भगवान की जय। विघ्नं सर्वतभूतं शेषानोदननाथैर्वहन्ति एतावानस्महिमातो जायन्तो विश्वभूतानि विघ्नं सर्वतभूतं शेषानोदननाथैर्वहन्ति एतावानस्महिमातो जायन्तो विश्वभूतानि।